बिंदास निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज. रामकृष्ण हरी माऊली. गेल्या अनेक दिवसांपासून आपण ज्या क्षणाची सर्वजण उत्सुकतेने वाट बघत होतो तो क्षण म्हणजेच योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांचा 179वा अखंड हरिनाम सप्ताह. दिघीसह पंचकृषीसह धनगरवाडी या ठिकाणी होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाच्या प्रांगणामध्ये सध्या आपण उभा आहोत. आता महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त चर्चेला जाणारे या सप्ताह याची ओळख आहेत. ज्या ठिकाणावरून या सप्ताहासाठी जी काही महत्वाची भूमिका निभावत आहेत त्यांच्या मार्गदर्शनामधून हा सप्ताह होतोय ते म्हणजे गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनामधून त्यांची अमृतवचनं ऐकण्यासाठी एक भव्य दिव्य व्यासपीठ बनवण्यात आलंय आणि हेच ते व्यासपीठ आहे. आपण बघू शकता अतिशय सुंदर अशा पद्धतीने हे व्यासपीठ बनवण्यात आलेलं आहे. या सप्ताहामध्ये येणाऱ्या सर्व भाविकांसाठी बाबांचं या ठिकाणी आदरणीय गुरुवर्य रामगिरी महाराजांचं प्रवचन दररोज ऐकायला मिळणार आहेत आणि 7 दिवस चालणार हे सप्ताह कार्य योगीराज श्री गंगागिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने या ठिकाणी पार पडणार आहे. परंतु त्यासाठी हे स्टेज तयार करण्यात आले. महाराजांचं हे स्टेज आहेच आणि या स्टेजवरून अनेक भाविकांना या ठिकाणी अमृतवाणीचं श्रवण करायला मिळणार आहेत. परंतु या सप्ताहस्थळी मंडळी येणार कसे तर या संबंधित महत्वाची माहिती अशी आहे. मराठवाड्यातून येणाऱ्या जी भाविक योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांच्या 179व्या अखंड हरिनाम सप्ताहासाठी येत आहेत त्या भाविकांसाठी रस्ता आहे छत्रपती संभाजीनगर वरून वैजापूर, वैजापूरवरून लाडगाव, लाडगाववरून नाऊर, नाऊर नंतर निमगाव खैरी, खैरी निमगाव नंतर दिघी आणि दिघी नंतर धनगरवाडी असं या ठिकाणी या सप्ताहासाठी येण्याचा मार्ग आहे. आपल्यासोबत लांबखेडे मामा आहेत आणि लांबखेडे मामाकडून जाणून घेऊया की जर येवला भागातून कोपरगाव भागातून जर या ठिकाणी यायचं झालं तर कसं आलं पाहिजे. मामा काय सांगाल कशा पद्धतीनं या ठिकाणी आपण आलं पाहिजे या सप्ताहासाठी जो मार्ग आहेत येवला कोपरगाव शिर्डी येथील जे भाविक आहेत त्यांच्यासाठीचा रस्ता कसा आहे काय सांगाल. रामकृष्ण हरी माऊली. कोपरगाव, लासलगाव, नाशिक या मार्गातून येणारे जेवढे सप्ताहासाठी भाविक आहेत त्यांनी शिर्डीवरून वाकडी, वाकडीवरून गणेशनगर, गणेशनगरवरून असं ह्या मार्गे मधल्या मार्गे सप्ताहस्थळी येता येतं. सर्वसाधारण कोपरगाववरून 30-एक किलोमीटरचं अंतर आहे आणि येवला समजा येवला तिकडं येवला मनमाड त्या साईडच्या ज्या भाविकांनी यायचं असेल तर कोपरगावला यायचं किंवा शिर्डीला यायचं. शिर्डीवरून मधून शॉर्टकट आहे गणेशनगर मार्गे, गणेशनगरवरून त्या कारखान्यावरून तिथं बोर्ड लावलेले त्या मार्गे कमानी आहे आणि दिशादर्शक सप्ताहस्थळाचं संकेतस्थळ दिशादर्शक कमानी लावलेलं आहे. जागजागी बोर्ड आहे, वेडिंग बोर्ड आहे. त्या मार्गे सर्व भाविकांनी सप्ताहस्थानी यायला पाहिजे, हजर राहून सेवा देण्याचं काम करावं. नक्कीच या ठिकाणी लांबखेडे मामांनी सांगितलेलं आहे की जर तुम्ही येवला कोपरगाव आणि शिर्डी मार्गे येणार असेल तर कसं आलं पाहिजे. तर मित्रांनो हे प्रामुख्याने 2 मुख्य रस्ते आहेत. याशिवाय आणखी काही रस्ते आहेत त्या रस्त्यांनी तुम्ही या ठिकाणी येऊ शकतात. योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांचा चालणारा 179वा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये आता भव्य दिव्य गर्दी होणार आहेत. या ठिकाणी काही व्यवस्थापनकर्त्यांमध्ये काही जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत. प्रामुख्याने त्याच्यामध्ये लाईव्ह टेलिकास्टिंग असेल, याचबरोबर स्टेज मॅनेजमेंट असेल, अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत. दादा काय सांगाल काय स्वरूप आहे या सप्ताह स्थळाला आणि या ठिकाणी हा प्रथमतः होत असलेला सप्ताह काय स्वरूप असणार आहेत काय वाटतं. या सप्त्याचं स्वरूप जर बघितलं तर आज आपल्याला भव्य दिव्य असतं हे तर सर्वांनाच माहीत आहे. परंतु खूप छान याच ठिकाणी या गावाने पण खूप छान अशी सुविधा पण केलेली आहे. खूप मोठं प्रणांगण आहे. प्रणांगणासोबत अन्न व्यवस्थापन खूप छान केलेले आहे. त्यासोबतच अतिशय सिस्टमॅटिक स्वरूपात करण्यासाठी त्यांना खूप म्हणजे त्यांचं मोलाचं योगदान आहे त्याच्यामध्ये. कारण या ठिकाणी ट्रॅफिक व्यवस्था पण मेंटेन करावी लागते. तसंच येणारा भाविक वर्ग हा गंगागिरी महाराजांचा खूप सारा भाविक वर्ग इथे मोठ्या प्रमाणात आहे. तर खूप छान असं नियोजन. साधारणतः किती एकर क्षेत्र या ठिकाणी अक्वायर करण्यात आलं असेल काय अंदाज त्याचा आहे का तुम्हाला. जवळजवळ 50 एकर असेल अंदाजे 50-60 एकर 150 एकर ना. बाबा सांगतो काय नियोजन केलं होतं किती दिवसापासून या सप्ताहाची पूर्व या सप्ताहाच्या कमिटीने जे नियोजन केलं आहे. धनगरवाडी एक गाव छोटस आहे पण पंचकृषीतील लोकांनी याला भरपूर साथ देऊन 2 महिन्यापासून इथं पटांगण स्वच्छता सगळं व्यवस्थित केलेलं आहे. असं आम्ही शिर्डीवरून आलेलो आहे. अच्छा
त्यामध्ये प्रामुख्याने असणारी जी लाईव्ह सुविधा आहे, म्हणजे काही भाविकांना येता येत नाही, तर त्या स्वरूपात आम्ही स्वतः म्हणजे आम्ही लाईव्हचीच टीम आहे. हा, आणि लाईव्हच्या टीम मधूनच आज योगेश हरदे आणि मी राजेंद्र गोळे आम्ही त्यासोबत काम करत आहोत, ते जेणेकरून लाईव्ह टेलिकास्ट पण करत आहोत. नक्की नक्की. शेजारीच इथे शेजारीच या सप्ताहाच्या कमिटीच्या शेजारीच धनगर चौकी म्हणून एक हे, त्या ठिकाणी स्वतः पांडुरंग चौकी म्हणला याला जाऊन देत नव्हते, कशाला, वारीला. ते स्वतः पांडुरंगांनी येऊन झेंडा धरलेला. रेल्वे चौकी का? रेल्वे चौकी रामपूरच्या नजीक. अच्छा. हे काहीच आहे. अच्छा, या नदीजवळ हो, नदीजवळ पांडुरंगाने झेंडा पांडुरंग धरला. स्वतः झेंडा आले आणि ते रेल्वे थांबली आणि त्यानंतर बाकी दर्शनाला गेली ती स्वतः चौकी म्हण. अच्छा हे वैशिष्ट्य आहे या धनगरवाडीचं. अच्छा, म्हणजे पांडुरंगाचे पाय या भूमीला लागलेले स्वतः पांडुरंगाच्या पायाभूमीला स्वतः ड्युटी केली त्या माणसाची वा. वारकरी. चौकीमन म्हणून त्या हो, ठिकाणी चौकी लागले. हा चौकी म्हणून असं हे जगात वैशिष्ट्य आहे महाराष्ट्रात. अच्छा. खरंय वा. खोटंय. अशा काही गोष्टी आहेत या ठिकाणी की ज्या धनगरवाडीला एक धनगर चौकी म्हणून एक स्थळ आहेत आणि त्या ठिकाणी इथून जवळच रेल्वे जाते येते. वारकरी या ठिकाणी असायचे आणि वारकऱ्यानं पंढरपूरची वारी करावी, त्या वारीला जाण्यासाठी पांडुरंगानं त्या ठिकाणी झेंडा धरून त्या वारकऱ्याच्या जागेवरती आपली ड्युटी कर्तव्य पार पाडलं आणि तो वारकरी येथून रेल्वेनं पुन्हा पंढरपूरकडे रवाना झाला, अशी आख्यायिका या बाबांनी आपल्याला सांगितली. मंडळी, 179 अखंड हरिनाम सप्ताह हा भव्यदिव्य पद्धतीने होतोय. आपण या सप्ताहामध्ये भेट द्या, सप्ताहाचं वातावरण बघा आणि सप्ताहाला अनुभवा, अखंड हरिनामाला अनुभवा, अखंड अन्नदानाला अनुभवा. रामकृष्ण हरी.